ध्यान उभे विठेवरी सुंदराचे ध्यान उभे करकठावरी ठेवोनिया करकठावरी ठेवोनिया हारगळा हाती हारगळा आवडेची राजा राजा येची जाना आवडेची राजा राजा येची मकर कुंडली चळपळ पत्रवाणी मकर कुंडली चळपळ पत्रवाणी कंठी कल्चुभावानी विराजित कंठी कल्चुभावानी विराजित कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हारा गळा काशी पितांबर तुळसी हारा गळा काशी पितांबर आवडली रंगार हेची ध्यान आवडली रंगार हेची ध्यान तुळसी हारा गळा
म्हणे माझे हे सर्व सुख पाहिजे सुख आवडले तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिजे सुख आवडले पाहिजे सुख आवडले पाहिजे सुख आवडले हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम
मानभंग हे हाती मानभंग करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे तुका म्हणे बळी म्हणे बळी तुका म्हणे बळी तुका म्हणे एकतीची भूमंडळी एकतीची भूमंडळी एकतीची भूमंडळी करती घोष जय जयकार करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर हो पार खुमाई 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 से गाढे कडी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी एकतीची भूमंडळी करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कलावज्ञे जीवो धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोदिका बोधिवक्रं कलानीशबादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन टाळी वाजवा. पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या संत कृपा जाने कथेचा विस्तार संत कृपा जाणे कथेचा विस्तार संत कृपा जाने कथेचा विस्तार संत कृपा जाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दादा कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दादा कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दादा कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रया विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म दिजो मोहि श्री वृंदावन को वास लाली मेरे लाल की जिद देखूं तलाल लाली मैं देखन गई मैं खुद ही हो गई लाल लाल। बोलिए श्री राधा रानी सरकार की जय श्री बाके बिहारी लाल की जय श्री राधा रमन लाल की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर तुका म्हणे बळी एकतेची भूमंडळी करीती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग नैमित्तिक कारण श्री क्षेत्र घारगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा या निमित्तानं आज जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा काहींच्या पाठातला काहींच्या न पाठातला परंतु जीवनाकरता अतिशय उपयुक्त असणारा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय वीरांचं वर्णन करतात। मग ते परमार्थातल्या वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये केलेलं आहे। अभंगावर निरूपण करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र घारगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर भव्य पायदिंडी सोहळा खऱ्या अर्थानं माझं दुसरी सेवा आहे या ठिकाणी या पायदिंडी सोहळ्यामध्ये प्रवचनरूपी सेवा करण्याची। त्या निमित्तानं ज्यांनी हा एवढा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी श्री अर्जुनराव बाबूराव पाटील कातोरे त्याचबरोबर श्री बाळासाहेब अर्जुनराव कातोरे चिरंजीव जगदीश बाळचंद्रराव पाटील कातोरे श्री भारतराव दगडू पाटील कातोरे चिरंजीव ओमकार भारतराव पाटील कातोरे त्याचबरोबर श्री राहुल बाळचंद्रराव पाटील कातोरे त्याचबरोबर चिरंजीव आदेश राहुल पाटील कातोरे या संपूर्ण कातोरे परिवारानं हा सुंदर सोहळा माझ्या माहितीनुसार माझं दुसरं वर्ष आहे। तुमच्या माहितीनुसार किती असेल मी सांगू शकत नाही, परंतु ऐका सोहळा कितीही वर्षाचा असो इथं दिलेलं 19वें वर्ष चालू आहे। आज पायदिंडी सोहळा या ठिकाणी येतोय आणि खऱ्या अर्थानं एवढा सुंदर नियोजन या ठिकाणी एवढा सुंदर सोहळा या ठिकाणी हा संपूर्ण कातोरे परिवार करतोय। प्रतिष्ठित माणसं आहेत आणि अंतकरणाने सुद्धा प्रतिष्ठित आहे। अंतकरणाने का म्हणायचं की ज्याच्या दारामध्ये भगवान परमात्म्याची जी पालखी येते त्याचबरोबर जगाच्या पाठीवर ज्यांना परमार्थातले वीर म्हटलं गेलं असे निवृत्ती दादांची पालखी जर या ठिकाणी परिवाराच्या दारासमोर जर येत असेल अंगणामध्ये जर राहत असेल वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातनं जर घडत असेल तर यांच्यासारखे या ठिकाणी संतांची सेवा होते त्याच्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर दुसरा तिसरा कोणी नाही। म्हणून संपूर्ण कातोरे परिवारानं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। गोड हा पायदिंडी सोहळा असेल त्याचबरोबर
या परिवाराचे या ठिकाणी विमलताई बाळचंद पाटील कातोरे सरपंच या ठिकाणी ग्रामपंचायत सांगवी संपूर्ण सांगवी गावची खूप चांगली सेवा त्याचबरोबर विविध कामं या ठिकाणी केलेली आहेत. जगदीश बाळचंद्र पाटील कातोरे या परिवारातला एक उत्कृष्ट या ठिकाणी मुलगा एवढा कृषी क्षेत्रात स्वतः पदवीधर असून गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची तळमळीने सेवा करतायत आणि खऱ्या अर्थानं अशा युवकांची अशा स्त्रियांची अशा परिवाराची समाजाला गरज आहे. म्हणून सुंदर या ठिकाणी कार्य आपलं पार पडत आहेत. सुंदर नियोजन या ठिकाणी वारीचं केलेलं आहे. या दिंडी सोहळ्याचं या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर पुढे आलेले या ठिकाणी त्या दिंडीतले काही वारकरी असेल त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद आहे. कारण म्हाताऱ्या माणसांमुळं आज परमार्थ टिकून आहे हे कुठंही आपण चुकवता कामं नाही. कारण आज इथं स्टेजवर मी एकटीच नवतरणी बसलीत, आम्ही दोघं धरलो तर बाकी सगळे या ठिकाणी त्यांच्यामुळे परमार्थ टिकून आहे, त्यांच्यामुळे आम्ही जागेवर आहेत. हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. म्हणून ऐका, त्या ठिकाणी जगाच्या पाठीवर परमार्थ कुणी टिकून ठेवला असेल ती म्हातारी माणसांनी जुन्या माणसांनी आहे. म्हणून आजही दिंडीमध्ये जुनी माणसं येतात. भेटले आम्हाला बाबा, मागच्याही वर्षी भेटले होते, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. संपूर्ण कातोरी परिवाराला धन्यवाद देऊन या सोहळ्याकरता गोड मृदंग वादन आहे, गोड पेटी वादन आहे, गोड साथ आहे. सगळ्यांची सिस्टीमवाले दादा असतील, शूटिंगवाले दादा असतील, सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊन सेवेला या ठिकाणी सुरुवात आहे. कारण आपल्याला वेळ अगदी कमी आहे, कधी या ठिकाणी पालखी येईल सांगू शकत नाही. म्हणून आपल्याला जेवढं होईल तेवढे देवाची सेवा करायची आहे. वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी परमार्थातल्या वीरांचं वर्णन करतात. जगाच्या पाठीवर अनेक वीर होऊन गेले. जगद्गुरु तुकोबारांनी परमार्थातल्याच वीरांचं वर्णन केलेलं नाही. जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, या जगाच्या पाठीवर भारत देश इतका पवित्र मानला गेला. या भारत देशामध्ये वीरांना जन्म घालण्याची ताकद आहे, वीरांना जन्म देण्याची ताकद आहे. वीर विठ्ठलाचे गाडे कडी काळ पाया पडे, वीर विठ्ठलाचे गाडे. गाडे म्हटलेत, कडी काळ ज्यांच्या पाया पडतो असे वीर या ठिकाणी परमार्थात जन्माला आले. त्या परमार्थातल्या वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी केलं. कसे वीर आहे? क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती. अभंग या ठिकाणी हातामध्ये शस्त्र कोणतं आहे तर बाण अभंग हातामध्ये घेऊन या ठिकाणी रक्षण करतायत परमार्थाचं, रक्षण करतायत संप्रदायाचं, रक्षण करतायत भगवान परमात्म्याच्या भक्तीचं. बाण अभंग हातामध्ये घेऊन करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. भगवान परमात्माच्या नामाचा घोषाचं वर्णन करतायत, जय घोष करतायत. म्हणून तर त्यांना परमार्थातले वीर म्हटलं जातं. ज्या वीराच्या मुखातनं भगवान परमात्माचं अखंडपणे जय घोष येत असेल त्याला परमार्थातले वीर म्हटलं गेले जगद्गुरु तुकोबारांनी. मग असे या ठिकाणी जे तुकोबाराय म्हणतात असे परमार्थातले वीर या मृत्यू लोकांमध्ये होऊन गेले की यांच्यासारखं दुसरं तिसरं कोणी नाही. तुकार म्हणे बळी एक तेची भूमंडळी. या जगाच्या पाठीवर असे एकमेव परमार्थातले वीर सकल संत मंडळी होऊन गेली. त्या वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी केले. वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे. ज्या त्र्यंबकेश्वर क्षेत्रा ठिकाणी ज्या पवित्र भूमीमध्ये आपण आपली पालखी घेऊन जातोय, वारकरी असेल आपण सगळेच या ठिकाणी, कारण आपलं आराध्य दैवत या ठिकाणी आपले निवृत्ती दादा आहेत. जसे आळंदीकर माऊलींना मानतात तसे या ठिकाणी आपला संपूर्ण परिसर निवृत्ती दादांना मानतो. कारण आपली आई निवृत्ती दादा आहे आणि आपली मावशी आळंदीतले ज्ञानोबा आहेत. असं का? त्यांची आई जर ती असेल तर आपली आई निवृत्ती दादा आहेत. म्हणून त्या आईकडे आपण जात असताना एवढ्या थाटामाटामध्ये एवढा गोड सोहळा या ठिकाणी आपण करतो, वारीमध्ये चालतो, फार आनंदाची गोष्ट आहे. मग त्या परमार्थातल्या वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. आणि अशा परमार्थातल्या वीरांचे वर्णन करणाऱ्या भाविक भक्तांचं, जयघोष करणाऱ्या भक्तांचं आपल्याला सेवा करायला भेटते. आपलं किती पुण्य असेल. गोड सोहळा आहे, ज्यांच्याकडे आपण भेटण्याकरता जातोय, ज्यांच्या सोहळ्याकरता आपण जातोय, पौष वारी ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला आपण जातो, त्या तीर्थक्षेत्री आपण जातो. मग जात असताना वारीमध्ये अनेक नामाचा घोष असतो, जय घोष असतो, नामस्मरण असतं, भजन असतं, काकडा असतो, हरिपाठ असतो. या सगळ्या ठरलेल्या क्रिया आहेत, या केल्या पाहिजे. ही भक्ती आहे भगवान परमात्म्याची. नुसतं जायचं म्हणून जायचं नसतं वारीला. वारीला गेल्यानंतर वारीतनं काहीतरी शिकण्याकरता त्या ठिकाणी वारीचं महत्त्व सांगितलं गेलं. वारीमध्ये गेल्यानंतर नियमितपणे काकडा केलाच पाहिजे, वारकऱ्याने नियमितपणे हरिपाठ म्हटलंच पाहिजे, वारकऱ्याने नियमितपणे या ठिकाणी भजन केलंच पाहिजे, किती थकलेलं असू द्या. अजून पुढे जाऊन सांगू,
साधं आपल्याला ताप जरी आला तर आपण देवाचं भजन करत नाही ना, बरं झाल्यानंतर देवाचं भजन करू. महाभारतामध्ये अशा महात्म्याचं वर्णन आलं. पितामहा भीष्म ज्यांना म्हटलं जातं, त्या पितामहा भीष्मांना वीर म्हटलं गेलं. इतके वीर होते, इतके तपस्वी, इतके ब्रह्मचारी आणि इतके तेजस्वी महापुरुष आहे की जगाचा मालक सकाळ संध्याकाळ ज्यांच्या पाया पडत होता, पितामहा भीष्म त्यांचं नाव. जगाचा मालक सकाळ संध्याकाळ त्यांच्या पाया पडत होता. अर्जुनाला सांगितलं तुला पितामहा भीष्मांना मारायचंय, परंतु तुला त्याच्या पाया पडून यावं लागेल अगोदर. पाया पडल्याशिवाय तू त्यांना मारू शकत नाही, त्यांना बाण लागू शकत नाही, तुझी ती हिंमत होऊ शकत नाही, तुझ्यात एवढी ताकद नाहीये. एवढा महान व्यक्ती आहे, जगाचा मालक. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाचा चाळीता. असा असणारा भगवान परमात्मा पितामहा भीष्मांच्या 2 वेळा पाया पडत सकाळ संध्याकाळ. का? बाण मारायला लावला अर्जुनाला आणि बाण मारण्याच्या अगोदर सांगितलं जा त्यांचं दर्शन घेऊन ये. का? रोज उठल्यावर मी त्यांचं दर्शन घेतो. तुझी जर कीर्ती व्हावी असं वाटत असेल, तुझा विजय व्हावा असं वाटत असेल, तर तुला पितामहा भीष्मांचे चरण स्पर्श करावे लागतील, त्यांचं चरणाचं दर्शन घ्यावंच लागेल. असे महात्मे पितामहा भीष्म आहेत. परंतु कर्म चुकलं नाही, गतजन्मी सरड्याला काट्यावर टाकलं, ते कर्म या ठिकाणी या जन्मामध्ये भोगावं लागलं आणि ते कर्म भोगत असताना बाणाच्या शयीवर पितामहा भीष्म पडलेत. मला सांगायचंय, आजारपणामध्ये माणूस परमार्थ करत नाही, बरा झाल्यानंतर देवाची भक्ती करेल असं म्हणतो. त्याच आजारपणामध्ये नव्हे तर शरीराच्या आरपार बाण घुसलेले, बाणाच्या शयीवर पितामहा भीष्म पडलेले. गतजन्मीचं कर्म आहे. बाणाच्या शयीवर पडलेले पितामहा भीष्म विचार इतका पारमार्थिक करतायत, पारमार्थिक विचार अंतकरणामध्ये साठवून, बुद्धीमध्ये साठवून, परमार्थाचा विचार करून, देवाचा विचार करून बाणाच्या शयीवर अंगातनं टिपटिप असं रक्त गळतंय आणि टिपटिप असं रक्त गळत असताना सुद्धा विचार इतका पारमार्थिक आहे, बुद्धी इतकी पारमार्थिक आहे की विचार करत असताना 108 विष्णू सहस्रनाम त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्रदान केलं, तो ग्रंथ प्रदान केला. 108 नावाचं विष्णू सहस्रनाम पितामहा भीष्मांनी बाणाच्या शयीवर अंगातनं टिपटिप रक्त गळतंय तेव्हा लिहिलं, तेव्हा त्या ठिकाणी तो ग्रंथ निर्माण केला. सदा ताप आला तरी आपण भजनाला जात नाही, सदा ताप आला तरी आपण सगळी काकड्याला उठत नाही. पितामहा भीष्मांनी बाणाच्या शयीवर पडलेत, परंतु 108 विष्णू सहस्रनाम भगवान परमात्म्याला प्रदान केल्यानंतर देवाच्या डोळ्यातनं अश्रू यावे. एवढ्या यातना होत असतील पितामहा भीष्मांना, तरी सुद्धा परमार्थिक विचार करणं सोडलं नाही. हे परमार्थातले वीर आहे आणि या परमार्थातल्या वीरांना भारताने या ठिकाणी जन्म दिलेला आहे, या भूमीने जन्म दिलेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, या परमार्थातल्या वीरांना जन्म देणारी महाराष्ट्राची भूमी आहे, नवे भारत भूमी आहे. भारत भूमीमध्ये अनेक वीरांचा जन्म आहे. धर्माच्या प्रांतात धर्मवीरांचा जन्म झाला, छत्रपती संभाजीराजे. धर्माच्या प्रांतामध्ये ज्यांचा या ठिकाणी जन्म झालाय ते धर्मवीर संभाजीराजे. कर्माच्या प्रांतामध्ये ज्यांचा विजय या ठिकाणी जन्म झाला, कर्मवीर भाऊराव पाटील. सकल समाजाला या ठिकाणी शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्था निर्माण केली, असे कर्मवीर भाऊराव पाटील कर्माच्या प्रांतामध्ये जन्माला आले. गावोगावी हल्ली या ठिकाणी कर्मदरिद्री झालेत, पण कर्मवीर झाले नाही. मग या भारत भूमीने कर्मवीर दिले, या भारत भूमीने धर्मवीर दिले, या भारत भूमीने नरवीर दिले. तानाजी मालुसरे हात तुटला तरी लढत राहिले, नरवीर आहे. या भारत भूमीने धर्मवीर दिले, नरवीर दिले, कर्मवीर दिले, स्वातंत्र्यवीर दिले. या भारत भूमीने एक महत्वाचा वीर दिला, स्वातंत्र्यवीर सावरकर. एवढे वीर या ठिकाणी या भारत भूमीने दिलेले आहेत. अजून तुकोबाराय म्हणतात, याच भूमीने संतवीर सुद्धा दिले. कोणते संतवीर आहे? ज्यांनी अभंगाची या ठिकाणी निर्मिती केली. वीर विठ्ठलाचे गाढे, ते खऱ्या अर्थानं परमार्थातले वीर आहे आणि विठ्ठलाचे गाढे आहेत. एवढे की भगवान परमात्मा शिवाय दुसरं तिसरं काही सुचत नाही, त्याला विठ्ठलाचे गाढे म्हटलं गेलं, एवढे वीर म्हटलं गेलं. देवाशिवाय दुसरं काही नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी हौस असते, आशा असते, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना फक्त आणि फक्त विठ्ठलाची आस आहे, म्हणून गाढे म्हटलं गेलं. वीर विठ्ठलाचे गाढे, कळी काळ पाया पडे. असे अनेक वीर होऊन गेले. मग धर्माच्या प्रांतामध्ये झालेले धर्मवीर संभाजीराजे, देह गेला तरी या ठिकाणी धर्माकरता लढत राहिले. आपला देह या ठिकाणी धर्माकरता अर्पण केला. धर्माच्या प्रांतामध्ये जन्माला आलेलं रत्न आहे धर्मवीर संभाजीराजे. स्वातंत्र्याच्या जन्माला, स्वातंत्र्याचं रक्षण करण्याकरता, स्वातंत्र्य मिळावं याकरता आपला देह बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर या ठिकाणी सावरकर.
धर्माच्या प्रांतामध्ये जन्माला आले, स्वातंत्र्याच्या प्रांतामध्ये जन्माला आले, कर्मवीरांमध्ये जन्माला आले, असे अनेक वीर भारतभूमीने आपल्याला दिलेले आहेत. त्यातल्या 2-4 वीरांचं मी सांगितलं. आणि भारतभूमी खऱ्या अर्थानं वीरांकरता प्रसिद्ध आहे. प्रत्येक देशाची वेगवेगळी खासियत आहे. वेगवेगळी खासियत कशी? आज पालखी चालली आहे दादांना भेटण्याकरता, आपल्या निवृत्ती दादांना भेटण्याकरता, दर्शन घेण्याकरता, पौषवारी करता आज पालखी निघते. आजचा सोहळा होतोय. दुसऱ्या देशामध्ये बघायला मिळेल का निवृत्ती दादांचा पालखी सोहळा? नाही भेटणार. प्रत्येक देशाची वेगवेगळी खासियत आहे. मग प्रत्येक देशाची जर वेगवेगळी खासियत असेल तर आपल्या भारतभूमीची एक विशेष खासियत अशी आहे की या वीरांना जन्म देणारी आपली ही मायभूमी आहे. या मातेने या वीरांना जन्म दिलेला आहे. या मातेमध्ये संपत्ती कोणाला मानली गेली, या मातीमध्ये जर संपत्ती कुणी असेल, या भारतभूमीमध्ये संपत्ती जर कोणाला मानलं गेलं असेल, सकल संतांनी असेल, पारमार्थिक लोकांनी असेल, तर ते एका स्त्रीला मानलं गेले. आणि त्या एका स्त्रीने या वीरांना जन्म दिलाय. आणि त्यातलेच निवृत्ती दादा असेल, तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, अशा अनेक संत वीरांना जन्म दिला. मग स्वातंत्र्याच्या या ठिकाणी प्रांतामध्ये जन्माला आलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जर म्हणायचं जर झालं, आता उद्या या ठिकाणी 26 जानेवारी येईल. भारताला स्वातंत्र्य मिळून कितीतरी दिवस झाले आपले. आज आपण बघितलं गेलं तर ज्यांनी ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे ज्यांचं ज्यांचं बलिदान आहे, आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विशेष कारणास्तव त्यांची आठवण येते. परंतु बलिदान सामान्य आहे का? बलिदान सामान्य असामान्य असं कर्तृत्व आहे त्यांचं या भारतभूमीमध्ये, तुमच्या आमच्या करता. प्रत्येक प्रांतामध्ये जन्माला आलेल्या वीराचं प्रत्येक असामान्य कर्तृत्व आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा प्रत्येक वीराचं जर वेगवेगळं कर्तृत्व असेल, वेगवेगळं जर कर्म असेल, त्यांची आठवणही आपल्याला वेळोवेळी यायला हवी. ज्यांच्यामुळे भारत देशाला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं, त्या सकल भगतसिंग असेल, राजगुरू असेल, सुखदेव असेल, अशा प्रत्येक वीराला आपण अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचं असतं. त्याचा विसर आपल्याला भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. जय हो भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इस देश में संत महंत, इस देश में संत महंत, संतों का उजियारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. एवढा पवित्र भारत देश आहे. त्या भारत देशामध्ये अनेक वीरांचा जन्म झाला. मग तुकोबारायांना ज्या वीराचं वर्णन करायचं आहे, त्या वीराचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे. अशा वीराचं वर्णन केलेलं आहे की ज्याचा कळी काळ पाया पडतो, अशा वीर, अशा वीरांचं वर्णन आहे. मग कोण वीर आहे ज्यांच्या कळी काळ पाया पडतो? का जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाया, ज्याची काळावर सत्ता आहे, अशा वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. वीर विठ्ठलाचे गाढे. किती वीर असावे जगाच्या पाठीवर? एवढे वीर आहे. वीर कोणाला म्हटलं गेलं? वीर त्याला म्हटलं गेलं ज्याने कामावर विजय प्राप्त केला. वीर त्याला म्हटलं गेलं ज्याने क्रोधावर विजय प्राप्त केला. वीर ज्याला म्हटलं गेलं ज्याने सगळं संसारावर नवे नवे या काळावर विजय प्राप्त केला, त्याला वीर म्हटलं गेलं. विठ्ठलाचे गाडे म्हणण्याचं कारण काय? की भगवान परमात्मा शिवाय अंतःकरणामध्ये दुसरी कोणालाही जागा नाही. वीर विठ्ठलाचे गाढे. का कळी काळ पाया पडे. कळीकाळ ज्यांच्या पाया पडतो असे वीर आहे
अशी संत मंडळी आहे आणि त्या संत मंडळीच्या संगतीने आपण चालतोय ना. आजचा सोहळा त्यांच्या संगतीमध्ये आपण करून आणतोय. हे वीर विठ्ठलाचे गाणे वीर आहे. किती कामावर विजय प्राप्त करावा. जगद्गुरु तुकोबारायांकडे लोकांनी बाई पाठवली. प्रसंग सगळ्यांना माहित आहे. पण ऐका, मुखातनं जे शब्द निघाले, मुखातनं जी वाणी या ठिकाणी जो अमृत वाणी या ठिकाणी जी निघाली, काय जाईव तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. जगाच्या पाठीवर सांगा असा वीर कुठं बघायला मिळेल, ज्याने कामावर विजय प्राप्त केला. महात्मे सांगतात, ज्याने खऱ्या अर्थानं कामावर विजय प्राप्त केला त्या वीराला वीर म्हणण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. का एवढी आपली ताकद नाही. किती कामावर विजय प्राप्त करावा, ज्याने क्रोधावर विजय प्राप्त करावा. शोभा कासार महाराजांच्या पत्नीने उकळतं पाणी तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. या सकल समाजाने जगद्गुरु तुकोबारायांना असेल, सकल संतांना असेल, कितीतरी त्रास दिलाय. त्रास देणारे आपणच आहे ना. आपण एवढा त्रास देऊन सुद्धा आपल्या करता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे याला वीर म्हणतात. म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे. कळी काळ ज्यांच्या पाया पडतो. नाथबाबांनी दोनदा काळाला मागं लावलं. एकदा बाई बोलली म्हणून, एकदा खांदेकरी बोलली म्हणून. नाथबाबांची श्रीमंती सांगायचं झालं तर नाथबाबांच्या घरी भगवान परमात्माने 36 वर्ष काम करावी. अजूनही जास्त केली असेल पण उल्लेख 36 वर्षाचा आलाय. 36 वर्ष नाथबाबांच्या घरी देवानं काम करावी. तुम्हाला एक सांगू महिला मंडळ, ज्याला चंदन लावायचं आहे तो चंदन उगळवायला होता. ज्याच्या करता आपण चंदन उगळतो, ज्याला चंदन लावायचं आहे, ज्याची पूजा करायची आहे ना, तो चंदन उगळवायला होता. ज्याला स्नान घालायचं तो विहिरीचं पाणी शेंदायला होता. ज्याचे वस्त्र धुवायचे तो पाणी आणून त्या ठिकाणी वस्त्र धुत होता नाथबाबांच्या घरी. आणि ज्याला भोग लावायचा आहे, ज्याला नैवेद्य द्यायचा आहे, तो जेवण बनवायला होता. सांगा जगाच्या पाठीवर असा श्रीमंत माणूस कोण आहे? कोण वीर आहे असा श्रीमंत जगाच्या पाठीवर? कोणी नाही. का? नाथबाबाची श्रीमंती नुसती पैशाची नाही, तर नाथबाबांची भक्तीची श्रीमंती इतकी होती की जगाच्या मालकाने 36 वर्ष काम करावी. अजून पुढे जाऊन सांगू, तुम्ही आणि मी प्रवचन ऐकते, कीर्तन ऐकते, करतोय, यात नवल नाही. जगाचा मालक ज्याचं कीर्तन आहे, ज्याचं प्रवचन आहे, तो खाली बसून ऐकत होता. एवढी श्रीमंती नाथबाबांची तिथं होती. तुमच्या आमच्या श्रीमंतीला काय घेऊन बसलेत? सहज लोक आम्हाला घरी नेतात आणि घरी नेल्यानंतर हे आमचं शेतन, हे आमचा परिवारण, हे आमचा बंगला, इकडं किचन काढलं आणि तिकडं बाथरूम काढलं, बरोबर आलं. वास्तुशांती आता वास्तूचं काय माहिती आम्हाला? त्याचं थोडंफार ज्ञान असतं. आम्ही एवढे बी पंडित नाही ना. आम्हाला संतांचं वर्णन करायचं आहे. वास्तुशास्त्रानुसार हे बरोबर आहे का, वास्तुशास्त्रानुसार ते बरोबर आहे का? बाबा तुला जे गंगा या जगात येत असेल. लोक जाऊन आम्हाला दाखवतात या बांधापासून त्या बांधापासून, ती माय खालून काही नाही बाबा. का? तुकोबाराय स्वतः या ठिकाणी म्हटले, जळो आता संसारू कैशे वटावरे, तुकयाचा स्वामी गोपाळा लागे जीवा जुरे. गोड वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी. जळो आता संसार कै शेवट उरे. कै शेवट उरे म्हटलंय. का? तुकयाचा स्वामी गोपाळा लागे जीव जुरे. गोड वर्णन करत, फार गोड या ठिकाणी पारमार्थिक चाल, वारकरी चाल, गोड अभंग या ठिकाणी म्हणतात. जळो आता संसारू कैशे वटावरे, तुकयाचा स्वामी गोपाळा लागे जीवा जुरे. आता काय करू सांगा, वो मज भेटेल कैसा. आता काय करू सांगा, वो मज भेटेल कैसा. जळो आता संसारू कैशे वटावरे, तुकया
जळू आता संसारू काही शेवटवर आहे. काय उरतं शेवट? हातामध्ये काय येतं? संतांची केलेली सेवा, परमार्थाची केलेली सेवा, वारकऱ्याची केलेली सेवा. काय शेवट येणार आहे? काही शेवट उरे. तुकयाचा स्वामी गोपाळू लागे जीव जुरे. कशा करता जीव जुरतोय? आता काय करू सांगा, वो मज भेटेल कैसा. कधी भेटेल मला, कसा भेटेल याची तळमळ करणारे फक्त वीर आहे. आणि ते संत वीर आहे जगाच्या पाठीवर. याची तळमळ करणारे फक्त संत वीर आहे. मग काय सांगता, किती संपत्ती आहे नाथबाबांकडे, एवढी श्रीमंती असून सुद्धा नाथबाबांना खांदेकरी बोलले की जावा आमच्या खांद्यावर लागलं. नाथबाबा म्हटले तुमच्या खांद्यावर जाईल हा काही माझा मान नाही. वीर सांगते ऐका, वीर कसे आहेत? तुझ्या खांद्यावर जाईल हा काय माझा मान नाही. तू म्हणतो ना भाऊबंदाला साधा चहाचा कप विचारला नाही, महाराजचं पोरग विचारलं, या ठिकाणी गाढवाला पाणी पाजलं, काशीचं पवित्र पाणी पाजलं असं म्हणतात ना. तर तुमच्या खांद्यावर जाईल हा काय माझा मान नाही. वीर विठ्ठलाचे गाडे स्वतःच्या पायाने घरी चालत गेले. काळाला एकदा परत लावलं. एकदा अपशगुन झाला, प्रेत आडवं गेलं नाथबाबांचं. म्हणून बाई बोलली माझ्या मुलीचं पहिलं परत मुळे आणि प्रेत आडवं गेलं, अपशगुन झाला बाई, आता काही चांगला संसार होतो नाही माझ्या मुलीचा, शक्यता कमी दिसते. अपशगुन झाला, प्रेत आडवं गेलंय. मग बाई तुझ्या मुलीचं परत मूळ होऊ दे, मी माझं नंतर जातो. पुन्हा एकदा नाथबाबा स्वतःच्या पायाने चालत गेले. वीर विठ्ठलाचे गाडे हे वीर आहेत. हे संत वीर या भूमीमध्ये जन्माला आले. म्हणून तुकोबाराय म्हणतात की या भूमीमध्ये, या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असेल, भारताच्या भूमीमध्ये असेल, या वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. अभंगाचं प्रथम चरण. वीर विठ्ठलाचे गाणे, 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 वीर विठ्ठलाचे गाणे. कळीकाळ पाया पडे, कळीकाळ पाया पडे, कळीकाळ पाया पडे, कळीकाळ पडे, कळीकाळ पाया पडे, कळीकाळ पाया पडे, कळीकाळ पाया पडे. करती घोष जय जयकार, 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 करती घोष जय जयकार. वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. वीर विठ्ठलाचे गाढे, असे वीर विठ्ठलाचे गाडेत, असे वीर परमार्थामध्ये जन्माला आले. तुकोबाराय म्हणतात किती परमार्थामध्ये वीर जन्माला आले, यांची काळावर सत्ता आहे. कडी काळ पाया पडे, काळाच्या माथ्यावर पाय देऊन तुकोबाराय विमानामध्ये बसले. सदैव वैकुंठ गमन तुकोबारायांचा. असे वीर या परमार्थामध्ये जन्माला आले, असे वीर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. अशी अनेक सकल संतांची महती जर सांगायची झाली, ज्या दादांची आपण या ठिकाणी यात्रा करतोय, ज्या दादांच्या या ठिकाणी सोहळ्याला आपण जातोय, त्या दादांची महती सांगायची झाली तर आज दादा नसते तर ज्ञानोबाराय जगाला दिसले नसते, ज्ञानोबाराय नसते. का? दादांची इतकी श्रेष्ठत्व आहे, दादांचं एवढं श्रेष्ठत्व आहे की दादांच्या उपदेशामुळं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहावी, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगावी आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहावी. हे कोणामुळे? फक्त आणि फक्त दादांच्या कर्तृत्वामुळे. दादांनी उपदेश केलाय. समाधी घेत असताना सुद्धा ज्ञानोबारायांसाठी सगळा समाज रडतोय, परंतु दादा या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये एक वेगळा भाव घेऊन उपस्थित आहे. का?
वेगळा भाव घेऊन का उपस्थित आहे की शिष्याने चांगलं काहीतरी जगामध्ये जगावं, करावं, कर्तृत्व घडवावं हे फक्त गुरुच ठरवतो. हे गुरु अंतःकरणामध्ये तळमळतेने विचार करत असतो आणि ते गुरु ज्ञानोबा यांचे निवृत्ती दादा झाले. त्या दादांचा जो आज आपण सोहळा या ठिकाणी करतोय, साजरा करतोय, जातोय सोहळ्याला, पौषवारी करतोय, त्या दादांची महती सांगायची झाली तर दादा नसते आज ज्ञानोबा आपल्याला बघायला मिळाले नसते किंवा ज्ञानोबांची महती आपल्याला कळाली नसती. दादांचे फार उपकार आहे आपल्यावर. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबांनी प्रदान करावा हे फक्त आणि फक्त दादांमुळे या ठिकाणी संभव आहे, दादांमुळे झालेलं आहे. गुरु फार मोठा असतो. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. खऱ्या अर्थानं गुरुचं वर्णन करत असताना ज्ञानोबा म्हणतात गुरुशिवाय जगामध्ये ज्ञान नाहीये आणि गुरुशिवाय समाधानही नाही. जन्माला आल्यानंतर गुरु करणं हा प्रत्येकाच्या जीवनातला एक विशेष प्रकारचा भाग आहे आणि तो गुरु माणसाने जीवनामध्ये एकदा तरी करावा. तो गुरु काय असतो? तो गुरु या ठिकाणी तुम्हाला आम्हाला योग्य तो मार्ग नवे नवे ब्रह्माशी ऐक्य करून देणारा असतो, ब्रह्माशी एकरूप करून देणारा जो गुरु असतो. तेच गुरु निवृत्ती दादा या ठिकाणी या समाजामध्ये होऊन गेलेत. माझ्या ज्ञानोबारायांची महती सांगायची झाली खऱ्या अर्थानं सकल संत नवे नवे महात्मे सांगत असतात शेवट आणि जन्म हा एवढा उत्कृष्ट असावा आणि त्यामधलं जे जीवन आहे ते जीवनही इतकं उत्कृष्ट असावं की जो शेवट आहे तो शेवट गोड होत असताना एवढा गोड व्हावा की ते वीर म्हणून या ठिकाणी आपल्याला कुणीतरी म्हणावं आपल्या जीवनाचा शेवट गोड झाला, कुणीतरी म्हणावं खऱ्या अर्थाने या व्यक्तीने आपल्या जीवनाचा शेवट गोड करून घेतला, कुणीतरी आपल्या शेवटाला काहीतरी चांगलं प्रमाणाचा या ठिकाणी खर्च करावा, प्रमाण खर्च करावं. या कारणाकरता, या गोष्टी करता ज्या जन्माच्या आणि मृत्यूच्या मध्ये जो जीवन काल असतो, जो जीवन कार्य असतो, ते कार्य करत असताना एवढं उत्कृष्ट करायला लावलंय. ज्ञानोबा म्हणतात बोलावं इतकं सुंदर साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळं ज्ञानोबांनी शिकवलं. निवृत्ती दादांनी जेवढं जेवढं ज्ञानोबांना संस्कार केले, जेवढे जेवढे शिकवलं तेवढं ज्ञानोबांनी सगळं तुम्हाला जशास तसं दिले. तुम्हाला आम्हाला तेवढे तुकोबरांनी आपल्याला जशास तसं दिले. तुकोबराय म्हणतात असे वीर या ठिकाणी जन्माला आलेत. अशा वीरांचं काय वर्णन करायचंय? वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे. कसे वीर असतात? रस्त्याने चाललेत, एकटे काम करतायत तरी भगवान परमात्माचा जयघोष केल्याशिवाय राहत नाही. असे वीर या ठिकाणी प्रांतामध्ये जन्माला आले. असे वीर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे. अजून करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. त्यांचं काम काय आहे की या वीरांनी जे जे नामस्मरण केले भगवान परमात्म्याचं. आपण या ठिकाणी वारी करतोय, वारी करत असताना मुक्या वारी नसते करायची. अशी म्हातारी माणसं म्हणतात काहीतरी देवाचं नाव घे बाबा, काहीतरी गाणं म्हण देवाचं, काहीतरी एखादं भजन म्हण. असं आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे ज्याची त्याची भक्ती करण्याची वेगवेगळी पद्धत असते. म्हाताऱ्या माणसांना काही वाचता बिचता येत नाही. ऐकून एखादा अभंग पाठ केला, ऐकून एखादं भक्तिगीत पाठ केलं, ते भक्तिगीत या ठिकाणी भोळी भाबडी सेवा असते वारीमध्ये. प्रोफेशनल लोक वारी करत नाही. खरं सांगायचं झालं प्रोफेशनल लोक वारी करत नाही. आता आमच्यासारख्या नवीन लोकांना करावीच लागते ना. तुम्ही म्हणशाल तुम्ही करता का वारी? फार मोठा प्रश्न आहे ना. प्रोफेशनल लोक वारी करत नाही, परंतु भगवान परमात्म्याची निस्वार्थपणे सेवा करणारी ही भोळी बाबडी जनता आहे, ती वारकरी आहेत. एवढी गोड सेवा असते. रस्त्याने कितीही थकू द्या, म्हातारी माणसं, मी म्हटले म्हातारी माणसं परमार्थ टिकून असतात. रस्त्याने कितीही थकू द्या, त्यांनी हाती घेतलेलं काम ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. सकाळचा काकडा असेल, दुपारचं भजन असेल, प्रवचनाची सेवा असेल, नको तिथं जी हाती पडेल ती कामं त्या ठिकाणी करावी लागतात वारीमध्ये. आणि हे शिकण्याकरताय वारीमध्ये जावं माणसाने आयुष्यात एकदा तरी. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंगा
दारे आल्यानो संसारा. एकदा वारी करायला लावली, एकदा वारी करा. वारीला एकदा गेल्यानंतर तो माणूस सरळ झाल्याशिवाय राहत नाही, असा माझा अनुभव आहे. वारीमध्ये अनेक माणसं भेटतात, हौशे गौशे नवशे सगळे भेटतात, पण एकदा पंढरीची वारी केली, कोणतीही वारी करा, पौष वारी करा, कार्तिकी वारी करा, आषाढी वारी करा, साधा शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्याकरता पायी वारीने जा, तरी वारीमध्ये माणूस सरळ होतो का? माणसाला माणसाचे कपडे हाताने धुवा लागतात. कुणी किती मोठा माणूस असू द्या, कलेक्टर असू द्या, तो वारीमध्ये गेल्यानंतर त्याचे कपडे त्यालाच धुवा लागतील. हे वारीचं विशेष महत्व आहे. स्वतःची कामं स्वतः करता यायला हवी, दुसऱ्यावर अवलंबून नको. जीवन जगत असताना माणसाचं जीवन दुसऱ्यावर अवलंबून कधीच नको, ही वारी शिकवते, हे संत शिकवतात. अजून अरे चालत असताना अनेक प्रकारची लोक भेटतील, पण माऊलीच म्हणावं लागतं, प्रेमानेच बोलावं लागतं, हे संत शिकवतात. दुसरी शिकवण आहे. अजून चालत असताना कधी अन्न भेटतं. आषाढी वारीमध्ये खऱ्या अर्थानं जेवढी वारी आपण समजतो तेवढी सोपी नाही. आषाढी वारी फार कष्ट घ्यावे लागतं. आषाढी वारीमध्ये कधी खायला मिळेल, कधी, आणि असं नाही 5-5 मिनिटाला नाश्ता असतो. आता ही पौष वारी आहे, कार्तिकी वारी आहे, ठीक आहे, लोक आनंदाने या ठिकाणी परमार्थ करतात, संतांची सेवा करतात, म्हणून 5-5 मिनिटाला नाश्ता असतो, घ्यावा तो. अपमान बी करू नये, पण नुसतं खातच फिरू नये. वारीचं महत्व काय असतं? चालत असताना देवाचं भजन करावं, प्रवचनात बसावं. तुमचा आमचा परमार्थ कसा आहे सांगू? तुमचा आमचा परमार्थ असा आहे की काही माणसांना वारीमध्ये जावं याकरता लागतं की संसारामध्ये फार किचकिच आहे, फार कष्ट आहे, फार कंटाळा आलाय, लेकरांनी त्रास दिला, नातवंडांनी त्रास दिला, म्हणून या ठिकाणी परमार्थात चालले गेले. नाही, संसाराचा फार कंटाळा आला तर, आणि असं एकही व्यक्तीने माझ्या सगट ज्याला संसारामध्ये दुःख नाही. प्रत्येकाला दुःख आहे, शारीरिक दुःख असेल, मानसिक दुःख असेल, प्रत्येक गोष्टीचं, आर्थिक दुःख, प्रत्येक गोष्टीचं दुःख आहे. मग असं संसारामध्ये दुःख जर असेल तर त्या व्यक्तीला माझ्या सगट सगळ्यांना वाटतं जाऊ दे, आता काही जगात काही खरं राहिलं नाही, परमार्थाला लागू, देवाच्या संगतीमध्ये जाऊ, संतांच्या संगतीमध्ये जाऊ, टेन्शनच नाही काही, प्रत्येकाला वाटतं. आणि जातात बी लोक परमार्थ, या ठिकाणी संसार सोडून लोक परमार्थात जातात. परमार्थात तुझा संसार सुरू केल्याशिवाय राहती नाही. परमार्थात तुझा संसार सुरू करतात. कसा? आमच्या सोबत काही महिला होत्या आणि काही पुरुष होते, वारीला सोबत चालले, मी सोबत नेले होते. नाही म्हणले कंटाळाला, आता परमार्थच करायचा, आम्ही परमार्थाचा संसार सोडून दिला, आता सगळा परमार्थच करायचा, परमार्थच करायचा. चला म्हटलं वारीला नेलो. बायांनी घेतल्या बांगड्या आणि गडी घेताय घोंगड्या. त्यांनी तिथं बी परमार्थ या ठिकाणी संसार सुरू केला. जे संसार सोडून परमार्थात आले त्यांनी परमार्थात तुझा संसार सुरू केला. मग मला सांगा कशी भक्ती होणार? मग देवाला आवडते तशी भक्ती तुम्ही आम्ही करावी की नाही? वारीला चाललोय ना, वारीच करावी, घरचं कुटाळ करायची गरज आहे का? संसार सोडून जर तुम्ही परमार्थाला लागलेत ना, मग कीर्तन ऐका, भजन ऐका. एकाने वारीला गेले आणि पाळणा घेतला पंढरपूरला, माणसाने एका पाळणा घेतला, आणि पाळणा घेतल्यानंतर मी सहज विचारलं, आपलं विचारलं, म्हटलं का हो दादा, या ठिकाणी वारीला आले तुम्ही, एखादी ज्ञानेश्वरी घ्यायची, एखादा गाथा घ्यायचा, टाळ घ्यायचा लेकरांना वाजवायला, तुम्ही पाळणा घेतला, तुम्हाला नाही कळत म्हणे महाराज, तुमचं नाही झालं लग्न. म्हटलं ते बी खरंय, तुमचं नाही झालं लग्न, तुम्हाला कळणार नाही. मग का पाळणा घेतला त्याचं कारण तर सांगा. म्हणे महाराज, देवाच्या दारात पाळणा घेतले, वर्षानुवर्ष पाळणा हालत. म्हणजे हे संसार सोडून परमार्थात आले होते, यांनी परमार्थात संसार सुरू केला. असा परमार्थ कधी अजून पुढे मायबापाची सेवा करणार नाही, परंतु देवाच्या मंदिरात तासन तास बसून राहणार. कधी देव प्रसन्न होईल? जगाचा मालक, पंढरपूरचा मालक 28 युगापर्यंत जो विटेवर उभा आहे ना, ऐका, या वारीच्या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी बी ऐकत जावा. नुसते ही हा नाही चालत. आता लोकांना फक्त तेवढंच लागतं. पण ऐका, आमचे गुरुवर्य सांगतात, परमार्थ करत असताना, भगवान परमात्म्याची सेवा करत असताना देवाचे चरण नका लागू, देवाचे चरण नका धरू. का असं का सांगतात? घरातले जे मायन बाप आहे ना, त्यांची सेवा करा, तुम्हाला देव तुमच्या चरणाशी लागल्याशिवाय राहणार नाही. शास्त्राने 2 गोष्टी सांगितल्या, एक पतीची सेवा आणि एक माता पित्याची सेवा. जी पतीची सेवा उत्कृष्टपणे करते तिला देवाची सेवा करायची गरज नाही. लोपामुद्रा नावाची व्यक्ती त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र त्या स्त्रीच्या 7 वेळेस पाया पडले. लोपामुद्रा नावाची व्यक्ती 7 वेळेस पाया पडले. का पडले असेल? पतीची सेवा उत्कृष्ट आहे.
सीतामय्यांनी विचारलं का या ठिकाणी पाया पडले ती एकदाही तुमच्या चरणाशी लागली नाही. सीतामय्यानं सांगितलं प्रभू रामचंद्रांनी शब्द मागे तू जरी लक्ष्मी असती तरी अधिकार तिचा जास्त आहे. का? पतीची सेवा उत्कृष्ट आहे. मग दुसरी सेवा सांगितली शास्त्राने. दुसरी सेवा आहे माता पित्याची सेवा. सकळ तीर्थाचे धुरे जिय का माता पितरे तया सेवेसी किरी शरीरे लोणगीजे. माता पित्याची सेवा सांगितली इतकी उत्कृष्ट की ज्याने माता पित्याची सेवा केली त्या सेवेकरता 28 युगापर्यंत जगाच्या मालकाला उभं राहावं लागतं. आपल्याला फक्त 4च युग माहिती. पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापरयुग आणि चौथं कलयुग. याच्या पुढे आपल्याला युगच माहित नाही. जेवढी मन्वंतर झाली सृष्टी विस्तारामध्ये जेवढी मन्वंतर आहे श्रीमद भागवत सांगतं तेवढे या ठिकाणी युग होऊन गेलेत. तेवढे युग आहेत आणि तेवढ्या युगापर्यंत जगाच्या मालकाला उभं राहावं लागतं. अजूनही उभं राहावं लागतंय. अजूनही कमरेवरला हात खाली आणण्याची ताकद जगाच्या मालकामध्ये नाहीये. ही सेवेचं फळ आहे. मग तेच सेवेचं फळ या ठिकाणी संतांच्याही सेवेचं फळ तसंच आहे. जसं माया बापे तुका म्हणे माया बापे हो तुका म्हणे माया बापे 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 औधी देवाची स्वरूपे औधी देवाची स्वरूपे औधी देवाची आरुते औधी देवाची आरुते औधी देवाची स्वरूपे औधी देवाची स्वरूपे औधी देवाची आरुते औधी देवाची स्वरूपे पुंडलिक काय केले पुंडलिक काय केले पुंडलिक काय केले परब्रह्म उभे ठेले पुंडलिक काय केले पुंडलिक काय केले पुंडलिक काय केले परब्रह्म उभे केले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे असं म्हटलं जातं. या जगाच्या पाठीवर एवढी सेवेला या ठिकाणी महत्व दिलं गेलं. मग ती संताची असो, भगवंताची असो, माय बापाची असो, पतीची असो. शास्त्राने 2 सेवा सांगितल्या, पतीची आणि माय बापाची. पण ऐका, ज्याने संतांची सेवा उत्कृष्टपणे केली. प्रिलियम्स या ठिकाणी UPSC क्रॅक करण्याकरता 3 गोष्टी कराव्या लागतात. पहिली पूर्व परीक्षा द्यावी लागते, नंतर मेन्स असते म्हणजे मुख्य परीक्षा असते, नंतर इंटरव्ह्यू असतो. कुणी दिली असेल तर बघा. पहिली पूर्व परीक्षा द्यावी लागते म्हणजे मायबापाची सेवा करावी लागते. तसंच परमार्थाचं आहे. केंद्र शासनाकडे जाण्याकरता, देवाकडे जाण्याकरता पहिली पूर्व परीक्षा सांगितली मायबापाची. दुसरी या ठिकाणी मुख्य परीक्षा सांगितली सकल संतांची सेवा करायची. आणि तिसरी सांगितली देवाची सेवा करायची. तेव्हा या ठिकाणी देवाची प्राप्ती आपल्याला होत असते. मग जीवन जगत असताना माणसाने असं जगावं की जेणेकरून या 3ही सेवा आपल्याकडे उत्कृष्टपणे पार पडतील. आणि हे सगळं वारीत शिकायला मिळतं. सगळ्या समान जनतेची सेवा आपल्याकडून समान होत असते. समान वागणूक वारीमध्ये मिळत असते. समान या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी समानतेने संतांनी या ठिकाणी कधी भेदभाव केला नाही. म्हणून करती घोष जय जयकार. मग वारीत गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नामाचा जय घोष करायचा असतो. हेही या ठिकाणी वारीत शिकवते. वारीत गेल्यानंतर प्रपंचाची बडबड नसते करायची. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे हरी. या ठिकाणी संतांनी प्रमाणात सगळं पटवून दिलं. बाबांनो, व्यर्थ बडबड केल्यानंतर देवाची प्राप्ती कशी होईल. एखादा म्हणेल मला देवाची प्राप्ती करायची आहे आणि तू जर परमार्थच करत नसला, तू जर देवाची भक्ती करत नसला, तू जर नामस्मरण करत नसला, तर देव तुला फुकट प्रसन्न व्हायला काही रिकामा बसलाय का? तो त्याला दुसरी कामं नाही का? एवढ्या विश्वाची कामं त्याच्यावर पडलेली. विश्वाचा जनिता तो आहे, चालक तो आहे, मालक तो आहे.
आपण फक्त निमित्त मात्र तरी आपल्याला एवढा गर्व आहे, त्याला किती असायला पाहिजे. आपल्याला फक्त निमित्त मात्र केलं, हा जो परिवार, ही संपत्ती, हा सगळा समाज, गणगोत, आपलं नाव, आपली प्रतिष्ठा, ही सगळी आपल्याला आपली वाटते ना, हे सगळं आपल्याला आपलं वाटतं ना, तर फक्त निमित्त मात्र आपण केलोय. आपलं कर्तव्य आपण ते पार करायचं असतं. समाजाची सेवा असेल, जनतेची सेवा असेल, देशाची सेवा असेल, हे फक्त निमित्त मात्र आहोत. प्रमाण पटवून देऊ. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका मनी म्हणून व्यर्थ गेला. पुढचं बी सांगितलं. व्यर्थ जाण्याचं कारण तेवढं आहे की तुकोबराने सांगितलं, बाबांना तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहोत म्हणून व्यर्थ गेलो. निमित्त मात्र आहोत हे तुम्हाला आम्हाला कळलं नाही म्हणून व्यर्थ गेलो. त्याचा अर्थ असा होतो, तुम्ही आणि मी निमित्त आहोत हे आपल्याला कळालं नाही म्हणून व्यर्थ गेलो, म्हणून देवाची प्राप्ती आपल्याला झाली नाही. त्याचं कारणच एवढं आहे. मग निमित्त मात्र आहोत हे माहित आहे, मग वारीनं चालत असताना परमार्थातल्या गोष्टी कराव्या, संसारातल्या गोष्टी करण्याकरता वारी नसते. मग तुकोबाराय म्हणतात, वीर त्यांना म्हटलं जातं की ज्यांनी परमार्थामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याचा जयघोष सोडला नाही, देवाची प्राप्ती होऊन सुद्धा ज्यांनी जयघोष सोडला नाही, असे या ठिकाणी संत वीर या मृत्यू लोकामध्ये जन्माला आले. वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे, अजून करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. मग जयघोष केल्यानंतर होतं काय सांगितलं, जयघोष केल्यानंतर काय होतं तर अनेक जन्माची पाप जळून जातात. सकल संत तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. एवढी ताकद संतांच्या नामामध्ये जर असेल तर भगवान परमात्माच्या नामाची किती ताकद असेल. ऐका, सेतू जेव्हा बांधत होते ना, राम सेतू, दगडाचा सेतू बांधत होते लंकेकडे जाण्याकरता समुद्रामध्ये. नल नील त्या ठिकाणी त्यांना वरदान होतं की त्यांच्या हातनं पाण्यावर दगड तरंगतील. मग हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राचं नाव प्रत्येक दगडावर टाकायचं, त्या पाषाणावर टाकायचं आणि ते नल नील त्या ठिकाणी ते दगड त्या पाण्यामध्ये टाकायची, तरंगायची. आणि प्रभू रामचंद्रांनी हे बघितलं, माझ्या नावाने दगड जर तरंगत असेल तर मी टाकायला काय हरकत आहे, एखादा तेवढा दगड जास्त होईल, मी बी करू लागतो यांना काम. म्हणून प्रभू रामचंद्रांनी तो दगड घेतला आणि पाण्यात टाकला, तो दगड खाली बुडाला. पण ही गोष्ट हनुमंतरायांनी लपून बघितली. बघितल्यानंतर हळूच जवळ आले, देवा ही तुमच्यात ताकद नाही, तुमच्या नामात ताकद आहे. म्हणून करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. म्हणून भगवान परमात्माचा नामाचा जय घोष करावा. वारी चालत असताना भगवान परमात्माचं नाम घ्यावं. ज्याची वारी करतो त्याचा नामोल्लेख करावा, त्याचा जयघोष करावा. ज्या निवृत्तीदादांची आपण वारी करतो त्यांचा जयघोष करावा, तुकोबरायचा जयघोष करावा. नसत्या लोकांच्या काही गरज नाही ना, वारी करत असताना फक्त वारीच करावी, परमार्थच करावा, जयघोष करावा. मग अशी वीर या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आली की ज्यांनी जयघोष करून अनेक जन्माचं पाप या ठिकाणी जाळून टाकलं. तेही आपल्याला सांगतात, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. दोषाचे डोंगर या ठिकाणी जळून जातात. अनेक अंतकरणामध्ये असलेले दोष भगवान परमात्म्याच्या जयघोषाने जर जात असतील, जळून जात असतील, असा जयघोष करायला काय हरकत आहे. म्हणून आपण या ठिकाणी आता जयघोष करूया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, जय हो. सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती जय हो. राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया,
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया गोड त्या नामाचा जय घोष आहे. तो जय घोष केल्याने अनेक जन्माचा दोष असेल, अनेक जन्माचं पाप असेल ते नाहीसं होतं. भगवान परमात्म्याच्या नामाची ताकद आहे. फोडी पाषाणाला पान्हा फोडी पाषाणाला पान्हा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला पाना फोडण्याची ताकद ज्या नामामध्ये आहे ते नामाचा जय घोष सकल संत करत असतात. म्हणून वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. मग या संतांचं काय लक्षण आहे? दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती कशाने रक्षण करतात? वीर म्हटलं गेलं. परमार्थाचं रक्षण करणाऱ्या लोकांना वीर म्हटलं गेलंय ना. मग कशाने रक्षण करतात? दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती. बाण आणि अभंग हातामध्ये घेऊन हे त्या ठिकाणी अभंग रूपी बाण हातामध्ये घेऊन परमार्थाचं असेल, संप्रदायाचं असेल या ठिकाणी रक्षण करतायत. भगवान परमात्म्याच्या भक्तीचं रक्षण करतायत अभंग रूपी बाण हातामध्ये घेऊन. मग दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती. संतांच्या अंतःकरणामध्ये जितकी दया आणि क्षमा आहे जगाच्या पाठीवर तितकी दया आणि क्षमा देवाच्या अंतःकरणामध्ये नाही. जो जगाचा जनिता आहे, जगाला पालन करणारा, जगाचं रक्षण करणारा भगवान परमात्मा आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये किती दया आणि क्षमा असायला पाहिजे. याच्याही पुढे जाऊन म्हणतात संत का श्रेष्ठ आहे? संत श्रेष्ठ असण्याचं कारण एवढं आहे की दया क्षमा ज्यांच्या हाती त्या ठिकाणी अशी दया आणि क्षमा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते वीर आहे. आणि ते वीर विठ्ठलाचे गाढे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेत. वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे करती घोष जय जयकार जळती दोषाचे डोंगर. असे वीर विठ्ठलाचे गाढे या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेत. अशा वीरांचं वर्णन जगद्गुरु तुकोबरायांनी केलं की जे रक्षण करत असताना अभंग रूपी बाण हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी या संप्रदायाचं रक्षण असेल, परमार्थाचं रक्षण असेल करतात. असे वीर या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये संत जगद्गुरु तुकोबरायांसारखे वीर असेल, जगद्गुरु या ठिकाणी निवृत्तीदादांसारखे वीर असेल, त्याचबरोबर माऊलींसारखे वीर असेल, सोपान काकांसारखे या ठिकाणी वीर असेल, अशी सकल संत वीर आहेत. हे सकल संत वीर या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि त्या वीरांची संगत तुम्हाला आणि मला घडते. हे तुमचं आमचं परम भाग्य आहे. म्हणून म्हणायला काही हरकत नाही मज पामराय काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. अशा सकल संतांचं या ठिकाणी संगत आपल्याला मिळते. अशा सकल संतांची या ठिकाणी सेवा आपल्याला करायला मिळते. आणि ज्यांची दासानुदासाची जो सेवा करतो त्याच्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर कुठं नाही. दासानुदास म्हणजे दासाची सेवा करणारा जो दास आहे आणि त्या दासाची आपण सेवा करतो म्हणजे संतांची सेवा करणारे वारकरी आणि वारकऱ्यांची सेवा करणारे हा कातोरे परिवार खऱ्या अर्थानं भाग्य आहे. सुंदर या ठिकाणी नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. गोड या ठिकाणी आमचे जगदीश दादा असतील, अगदी तरुण वयामध्ये परमार्थाची ओढ एवढी उत्कृष्ट आहे. आनंद वाटतो. आज या ठिकाणी दुसरं वर्ष माझं या ठिकाणी सेवा करण्याचे दादा माझ्याकडनं सेवा करून घेतात. खऱ्या अर्थानं माझंही भाग्य असेल की दादांच्या सोहळ्याच्या निमित्तानं मला सेवा करायला मिळते. कातोरे परिवाराचं प्रेम असेल या ठिकाणी त्यांच्या प्रेमाखातर या ठिकाणी यावं लागतं. येत असते. मागच्या वर्षापासून ही सेवा मी करते. या ठिकाणी त्यांनाही माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद आहे. कारण असा योग जोडून आणणं खऱ्या अर्थानं हे भाग्याचं आहे आणि त्यांच्यामुळे हे शक्य आहे. म्हणून वारीतली जी सेवा असते ती सेवा जगाच्या पाठीवर कोणत्याही व्यासपीठावर जाऊन करा, ते पुण्य या ठिकाणी मिळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी
सुंदर असं नियोजन आहे, आयोजन आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. मग तुकोबाराय म्हणतात, दया क्षमा शांती बाण अभंग हे हाती, हे लक्षण या ठिकाणी वीरांचं असेल, संतांचं असेल. तुकोबाराय सांगतात, कारण अशी वीर या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कुणी नाही. तुका म्हणे बळी एक तिची भूमंडळी. असे वीर जगाच्या पाठीवर या ठिकाणी झालेली आहेत, अशी वीर या ठिकाणी आहेत आणि त्या वीरांची सेवा आपल्याला करायला मिळते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, जळती दोषाचे डोंगर. आपण वारी करतोय, वारी करत असताना देवाचं नामस्मरण, परमार्थातल्या गप्पा या ठिकाणी झाल्या पाहिजे, म्हणून वारी उत्कृष्ट होत असते. आलेल्या सर्व वारकऱ्यांचे असेल, सर्व कातोरे परिवाराने केलेलं सुंदर नियोजन, या ठिकाणी अन्नदान असेल, हा एवढा मोठा सोहळा, या ठिकाणी मंडप असेल, सिस्टीम असेल, गायक वादक महाराज मंडळी सगळी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊन गायक वादक गुणीजन मंडळ सर्वांना या ठिकाणी धन्यवाद असेल. या ठिकाणी दिंडी चालकांचे जे बाबा असतील, दिंडी चालक बाबा आलेत का, त्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आमच्या बाबांना या ठिकाणी धन्यवाद आहे. सर्व महाराज मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देऊन, सगळ्यांना एकत्रित धन्यवाद देऊन, कारण प्रत्येकाचं नाव मला माहीत नाही, वेळही भरपूर झाला आणि या ठिकाणी वारीची सेवा म्हटली की थोडी आवर्ती घ्यावी लागते, थकलेली माणसं असतात, म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आहेत. प्रतिष्ठित माणसं असतील, सुशिक्षित माणसं असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, पारमार्थिक क्षेत्रामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रातली या ठिकाणी माणसं असेल, सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आहे. आणि या ठिकाणी झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सकल संत मायबापांच्या चरणी अर्पण करून, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी अर्पण करून, जन्मदात्या मायबापाच्या चरणी अर्पण करून, दादांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. वाणीच्या ओघामधून काही अपशब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. जे काही चांगलं असेल ते ज्ञानोबाराय बोलवतात म्हणून आम्ही बोलतो, ज्ञानोबाराय चालवतात म्हणून आम्ही चालतो. जे काही आहे सगळं ज्ञानोबारायांची दिलेली देण आहे, गुरुवरायांनी दिलेली शिकवण आहे, म्हणून सगळी पदरात घ्यावी. काही चुकलं असेल तर आपली मुलगी बहीण नात समजून या ठिकाणी क्षमा असावी. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी अर्पण करून, तुम्हाला संत मायबापांना या ठिकाणी तुमच्या चरणाशी सेवा समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देऊन, तुका म्हणे बळी, 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 त्याची एका भूमंडळी, त्याची एका भूमंडळी, भूमंडळी करती घोष जय जयकार, करती घोष
जळती दोषाचे डोंगर डोंगर करती घोष जय जयकार जय जयकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोली रे देवा कोणी करा क्षमा परत महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार फुला करा क्षमा परत महाराज तुम्ही तुका मन ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा करा क्षमा परत महाराज तुम्ही शित ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक